हालेलुया. प्रेज गॉड सर्वांना. देवबाची महान उपस्थिती या ठिकाणी आहे आपल्या. हालेलुया. किती लोकांना जाणवत आहे? हालेलुया. बाबाची महान उपस्थिती या ठिकाणी आहे. आणि आज पुन्हा एक बार बाबा विशेष वचनाद्वारे तुमच्याशी बोलणार आहे. हालेलुया. एक विशेष वचनाद्वारे देव तुमच्याशी आज बोलणार आहे. परमेश्वराचं वचन म्हणते, बंदिवानामध्ये असलेल्या लोकांनो, आशा धरलेले बंदिवान लोकांनो, त्या दुर्गाकडे परत या. हालेलुया. आशा आहे, दुर्गावर विश्वास आहे, पण बंधनात आहे. हालेलुया. समजाले? आशा धरलेल्या लोकांना त्या दुर्गाकडे परत या. जकरिया 9:12. जकरिया 9:12. जकरिया 9:12. हे वचन वाचूया. हाचा टॉपिक दिला आहे. देव बाबा तुझ्याशी काय बोलणार आहे? मनाची तयारी करा. देव बाबा एक वेगळ्या पद्धतीने बोलणार आहेत. आज ऐका आणि आशीर्वाद घ्या. जकरिया 9:12. जकरिया 9:12. हा. आशा धरून राहिलेले बंदिवान हो, दुर्गाकडे परत या. आमेन. आज मी हे जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. आमेन. आमेन. पुन्हा एकदा. जकरिया 9:12. हा. आशा धरून राहिलेले बंदिवान हो, दुर्गाकडे परत या. हालेलुया. आशा धरून राहिलेल्या बंदिवानांनो, तुमच्या मनामध्ये आशा आहे, तुमच्या मनामध्ये विश्वास आहे, देवासाठी सगळं आहे, पण तुम्ही आहे कुठं? बंधनात. हालेलुया. मग काय म्हणते? आशा धरून राहिलेल्या बंदिवानांनो, कुठल्या ना कुठल्या बंधनामध्ये राहिलेल्या लोकांना तुम्ही दुर्गाकडे परत या. बाबा तुझे हात पासून वाट बघत आहे, या परत बाबाकडे. बाबाकडे परत या. तुम्ही म्हणा सिस्टर आम्ही तर इथंच बसलो, काय सांगाल असं? तुम्ही शरीराने बसला असाल, भीतीपोटी बसला असाल, खरं आतून तुम्ही देवाकडे बसला का? विचार करा. हालेलुया. कुठली ती बंधन आहे, कुठली ती गोष्ट आहे तुम्हाला दबावामध्ये ठेवत, जरा विचार करा. कुठली ती अडकणे आहे ज्या दुर्गाबद्दल तुम्हाला माहित आहे, व त्याचा आनंद तुम्हाला उपभोग घेऊ देत नाहीये. म्हणून काय म्हणते? आशा धरून राहिलेले बंधू आणि हो, त्या दुर्गाकडे परत या. का परत बोलवलं तुम्हाला? वाचा पुढे. आज मी हे जाहीर करतो की आज मी हे जाहीर करतो की आय डिक्लेअर इट. हा. मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. आमेन. आमेन. डबल ब्लेसिंग्स. हालेलुया. मी तुला जाहीर करतो, मी तुझ्या समोर डिक्लेअर करतो, मी तुला डबल ब्लेसिंग्स देईन. त्या दुर्गाकडे परत ये. त्या दुर्गाकडे परत या. फक्त आशा धरून मला विश्वास आहे, मला देव माहित आहे म्हणून बंधनात राहू नका. ब्रेक करा बंधनाने, देवाकडे या. देव बाबा क्लिअर बोलले. समजलं का टॉपिक? तुम्हाला आशा आहे, तुम्हाला देवाबद्दल विश्वास आहे, तुम्हाला देव माहित आहे, देवाबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे. तुम्ही म्हणता तो आश्रय आहे, तो कडक आहे, तो दुर्ग आहे, सगळं म्हणता, पण तुम्ही मात्र कुठल्या ना कुठल्या बंधनामध्ये अडकलेले लोक आहात. म्हणून बाबा बोलवला, तुला थोडं ब्लेसिंग्स नाही आहे, डबल ब्लेसिंग्स मला तुला द्यायचं आहे. डबल ब्लेसिंग्स, दुप्पट आशीर्वाद, दुप्पट ब्लेसिंग्स मला तुला द्यायचं आहे. म्हणून त्या दुर्गाकडे परत या. हालेलुया. हालेलुया. काय पाहिजे देवाला आपल्याकडून? विचार करा. काय मागतो देव आपल्याकडं? काय मागतो? मला लेणीचं मंदिर बांध, मला सोन्याची मूर्ती करून ठेव, मी स्वर्गामध्ये आहे, स्वर्गामध्ये मी बसलो, पृथ्वीमध्ये माझा पदासन आहे, पाय माझा पृथ्वीवर आहे, तू एवढा मोठा मंदिर माझ्यासाठी बांध, एवढं केलं दागिने घेऊन ये, एवढा पैसा घेऊन ये म्हणतात. मागतात का देव बाबा तुमच्याकडे? काय मागतात देव बाबा? बघूया थोडं. कोण ते दुर्ग का मला बोलवायला? तो काय म्हणतो? मी तुला दुप्पट आशीर्वाद देईन. अनुवाद 10 ते पडूया. अनुवाद 10. डेट्रॉनॉमी 10. अनुवाद 10 ते 12 पासून 17 वचनापर्यंत आपण वाचूया. डेट्रॉनॉमी 10:12 to 17. अनुवाद 12 पासून पुढे. हा. तर आता हे इस्रायला, तो आपला देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गाने चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने
तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. एक मिनिट रिपीट होता. ज्यांना सापडलं नाही पेपर घ्या, पेन घ्या, लिहून घ्या, आरामात घरी बसून अभ्यास करा. मुलांना असतं होमवर्क करा, होमवर्क करा, होमवर्क करा म्हणून नका, तुम्ही पण जरा होमवर्क करा कधीतरी. खूप छान असतं. हालेलुया. समजलं? आता वाच अनुवाद 10:12. हा. तर आता हे इस्रायला त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं नाव घ्या. हा. तो आपला देव परमेश्वर ज्याचे भय धरावे. पहिली पॉइंट, जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी देवाचं भय आम्हाला पाहिजे. हालेलुया. ज्याच्यामध्ये देवाचं भय आहे तो देवाविरुद्ध जगू शकणार नाही, देवाविरुद्ध वागू शकणार नाही, देवाविरुद्ध काही करू शकणार नाही. देवाचं भय आमच्या मनामध्ये पहिलं पॉइंट. पुढे त्याच्या सर्व मार्गाने चालावे. त्याच्या मार्गाने चला, आमच्या मार्गाने नाही. लोक काय म्हणतात, मी चाललो देव माझ्या मागे मागे तू ये. हा, काय म्हणतात, माझ्या पाठीशी राहा, माझा पाठी राखर, माझ्या बरोबर तू चल. जायचं कोण? आपल्या मार्गाने. पण देव कधी आपल्या इच्छेने चालत असताना देव आपल्याला मार्गदर्शन करत नाही. पण आम्हाला वाचवतो, प्रोटेक्ट होतो. बाबा आहे ना, सोडत नाही. मार्क आला तरी थांबलेलं असतात. अरे मला माहिती आहे रे तू पडणार आता मला माहिती आहे तुला काहीतरी होणार, तरी पण थांबलेलं असतात. तर तुमची इच्छा नाही चालला, तुम्हाला मार्क पडू नये म्हणून सांभाळत नाही. एवढं पण लक्षात घ्या. टेच लागते पण पडू देत नाही. माझा पाडला आपलं रे, चल 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 परत ये. ऐकत नाही. पुन्हा रिपीटेडली ते जर आपल्या इच्छाप्रमाणे जगू लागलो, मग मात्र लय मोठा रपाटा देतात. दुर्जनाचा दात पाडील, डोकं फोडील, काहीतरी करेल. हालेलुया. आहे ना, भरपूर बायबलमध्ये उदाहरण आहे. राजाला गवत खायला लावली, बरोबर आहे ना. नेबुकदनेस्झर राजाला, जडकीय राजा होता, तो देवाविरुद्ध वागत होता. देवाने त्याला असं शासन केले, त्याच्या समोर त्याच्या मुलांना मारून टाकले शत्रूंनी. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलांना मारून टाकली. मारून टाकल्यानंतर ते राजाचा दोन्ही डोळे फोडून काढले, का तो दुर्जन होता. सो देव चांगला आहे, मदत करणार आहे. पण आम्ही काय करतो, देवाच्या भय पाहिजे. देवाच्या भयामध्ये मी राहिलं पाहिजे. त्याच्या मार्गाने आम्ही चालली पाहिजे. पुढे त्याच्यावर प्रीती करावी. त्याच्यावर प्रीती द्या. बा किती मोठा काम आहे ना, लय मोठा काम आहे प्रीती करणे. अहो असलं कुणाला भेटत नाही. आम्हाला भेटले किती धन्यवाद आहेत लोक. विचार करा, कोल्हापूरमध्ये आज बिबट्या घेऊन सगळ्या धंदा जवळ गेले आपल्या एरियामध्ये पण कुणी मेले नाही. त्याचं कारण काय आहे? प्रार्थना, देवाचं प्रोटेक्शन. का देवाने बायबलमध्ये आहे, जिथे जिथे लोक चुकलेत प्राण्यांना देवाने पाठवलं, जा मारून टाक जा म्हणून. हालेलुया. इथं थोडंफार काय झालं, पण कुणी मेले नाही. आपली प्रार्थना प्रोटेक्शन आहे आपल्या शहरावर. हालेलुया. कोल्हापूरसाठी टाळी वाजवा. आपलं शहर आशीर्वादित तर आम्ही आशीर्वादित. हालेलुया. ते प्रोटेक्शन आहे म्हणले की आपण पण आशीर्वादित आहे. मग इथं काय सांगते, देवाच्या मार्गामध्ये आम्ही चालले पाहिजे, त्याच्यावर आम्ही प्रेम केले पाहिजे. देवावर प्रेम करणे म्हणजे काय अवघड नाहीये, स्वतःला देणे. दॅट्स इट. प्रेमाचा अर्थ काय आहे? सॅक्रिफाइस, समर्पण. लव म्हणजे काय करतात? आता दोन मुली लव करतात. कसे लव करतात? कसं लव करतात? मुलं मुली कशी लव करतात? बोला की तुम्ही नाही केलं कधी. नवरा बायको तुम्ही कसं केला सुरुवातीला? तरी मुलं मुली मला सगळं शांत आहेत. काय बोलायला, काय दुसरी भाषा बोलायला, काय आणखी आता काय शिकवायला असं, काय सिस्टर आता काय शिकवायला असं तुम्ही. नवरा नवरी, बायको नवरा बायको, याचं तरी सांगा कसं तुमचं एकमेकांना प्रेम वाढते. तुमच्याबद्दल नवऱ्याकडे काय सिक्रेट नसतो, नवऱ्याबद्दल तुमच्याकडे काय सिक्रेट नसतो. फ्री. जे जगाला कुणालाच माहित नाही ते नवरा बायकोला माहित असते एकमेकांसाठी. बरोबर. जेव्हा आम्ही देवावर प्रेम करतो, आमच्यामध्ये काही सिक्रेट नसणार. पहिली गोष्ट, त्याच्याकडे काहीही गुप्त नाहीये. पण काय लोक लपवून ठेवायचा प्रयत्न करतात स्वतःच्या गोष्टी लपवून. देवाला काय माहिती केलं ना लय लोक बायबलमध्ये. स्वतःला लपवून ठेवायचं. देवाला कुठं दिसते? बाहेर आले की दिसते, आत गेले की दिसत नाही. बोलले की दिसते, आत डोक्यात काय चाललं देवाला काय समजते. येशूनी का म्हणते, काय चाललं तुझ्या डोक्यात? काय तू बोलायलाच नाही मनात. काहीही देवाकडून गुप्त नाही. देवावर प्रेम करणे सोपं आहे. देवाला तुम्ही जीवनामध्ये प्रथम स्थान जेव्हा देता,
पहिलं स्थान देवाला तुम्ही देता, तुम्ही त्याचं प्रेम करता. ज्या गोष्टीकडे तुमचं जास्त लक्ष आहे ते तुमच्यासाठी मूर्ती आहे या जगातले. कुठला माणूस असो, कुठली व्यक्ती असो, कुठली गोष्ट असो, कुठली वस्तू असो, तुमची नोकरी असो, कुठलीही गोष्ट जे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रथम स्थान देता ते मूर्ती आहे देवाला सोडून. पण जे देवाला प्रथम स्थान देतात ते देवाची वेळे आहेत. हालेलुया. ते देवाची वेळे आहे, त्यांना दुसरा काही समजत नाही देवाशिवाय. फॉर एक्झाम्पल मी जगात आहे, मला माहित नाही किती वर्ष मी जगणार, पण एक मात्र मी जिवंत आहे तर माझ्या बाबा 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 ब्रदर सारखं म्हणतात, बसले होते नुसतं बाबा बाबा. व्यर्थ नाव घेऊ नका. मला व्यर्थ नाही घेत, नवरायला लागते. मी नवऱ्याशी कधी काय बोलत नुसतं बाबा बाबा म्हणत असते घरात. हालेलुया. लक्षात घ्या, देवावर प्रेम करणे त्याचं आज्ञा पालन करणे. जेव्हा तुम्ही प्रेमात पडता देवाची, तुम्ही देवाच्या भयामध्ये राहणार, देवाच्या मार्गामध्ये चालणार, देवाचं वचन तुम्ही पालन करणार. सगळं त्यात आले. एखाद्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याचा मन तुम्ही कधी दुखवत नाही. दुखवता का? नाही बाबा, यांना आवडत नाही बाबा. जेवण करताना दाळ, ह्यांना ते पसंत नाही बाबा, ह्यांना ते आवडत नाही बाबा. विचार करता की नाही? राम आले की म्हणायचं विरुद्धवाजी. जे ते आवडत त्या शिजवण त्या दिवशी त्या जेवण असं करता का? स्पेसिफिकली त्यांची काहीतरी बर्थडेज वगैरे काहीतरी असलं स्पेसिफिक त्यांना आवडतं जेवण घरात होते की नाही, त्यांना काय आवडते काय. मग इथं काय सांगते, देवावर प्रेम करा. जेव्हा देवाला आम्ही प्रेम करतो त्याचं मन आम्ही कधी दुखवणार नाही. त्याच्याशी बसून बोलायला मन आवडेल, त्याचं ऐकायला मन आवडेल. बरोबर आहे? बोलायला पण आवडेल, ऐकायला पण आवडेल. संभाषण, फेलोशिप, त्यासाठी फोटो लागत नाही, मूर्ती लागत नाही. आता येशूशी कसं बोलायचं हो, काहीतरी पाहिजे की समोर. नाही, देवात्मा आहे. देवात्मा आहे. तो बोलत असताना इथं आहे, तो दिसला का कुणाला तुम्हाला, पण सगळ्यांना टच करायला, सगळ्यांना कुठं कुठं कुणाला हलवा लागले, कुठं काय 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 करायला लागले, काय काय दाखवायला लागले तुमच्या जीवनामध्ये. तो असं करायलाच बघ, करायलाच ना आहे. देवपिता आहे. सो देवावर प्रेम करणं अवघड नाही. जेव्हा तुम्ही देवावर प्रेम करता तुम्ही देवाच्या मनाला दुखवत नाही. प्रेम करणार, त्याच्या मार्गामध्ये चालणार, त्याच्या आज्ञा पालन करणार, तुम्ही सगळं ऑटोमॅटिक करणार. पुढे पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. आमेन. कसं सेवा करावी? पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने. या ठिकाणी सगळ्यांची मोठा मिसअंडरस्टँडिंग आहे सेवा म्हणजे. जरा क्लिअर करतो. सेवा म्हणजे लोकांना काय वाटतं, असं उभारून बोललं तर सेवा, बाहेर जाऊन गॉस्पेल सांगितले तर सेवा, लोकांसाठी प्रार्थना केली तर सेवा. ही सेवा नाही. तुमची पहिली सेवा तुम्ही आणि देवाबरोबरचा संबंध. समजाले? तुमची पहिली सेवा. आता सगळ्यांना थोडीच असं बोलवलं देवबापाने सेवा करायला, बाहेर पाठवायला नाही. देवाची आज्ञा आहे, सर्वांनी सांगितलेच पाहिजे शुभवर्तमान. पण प्रत्येकांसाठी प्लॅटफॉर्म मिळत नाही, प्रत्येकासाठी मोकळं मिळत नाही. आता मला फक्त मंगळवारचा 1-1.5 तास मिळते. काल एका बहिणीने मला भेटली होती संध्याकाळी. मला म्हणते, सिस्टर तुम्हाला बघितले की मला कसं तरी होते. म्हटलं काय झालं का? तुम्हाला मोकळती नाही हो, तुमच्यातला जो आग आहे. म्हटले मी बघितले ते सेवा करताना तुम्ही काय होता काय. मागच्या वर्षी दानूमध्ये मीटिंग झालेल्या त्या गोष्टीबद्दल सांगत होत्या. म्हणती एवढ्या लोकांना तुमचा अभिषेक काय होता, काय अग्नी तुमच्यात पेटत होता, मी बघितलेली आहे. तुम्ही इथं जे करता त्यामध्ये मी समाधानी नाही. म्हटलं तुझ्यापेक्षा ज्यात मला पेटत आहे. म्हटलं जसं मागाशी मी तुम्हाला बोललो, मी अजिबात समाधानी नाही. मला ना बिल्डिंग, ना एसी रूम, ना ह्या गोष्टीमध्ये मी आनंद नाही मानत. मला आत्मे पाहिजे, आत्मे पाहिजे, आत्मे पाहिजे. हालेलुया. प्रत्येकासाठी हा सेवा नाही मिळत. पण आमच्या जीवनातला सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आमचा आणि देवाचे नाते संबंध. तुम्ही सकाळी उठल्यावर पहिला काय करता ह्यावर तुमचा डिपेंड आहे. उठले गॅस, चूल मूल हेच तुमची, किंवा या कामाला जायचे, डबा करायचा आहे, हे करायचा, या गोष्टीच्या मागे तुम्ही लागला तर ह्यात तुमचं जीवन दिसून येतं. तुम्ही कशावर तुमचा फोकस आहे. बायबल स्पष्टपणे म्हणते, जीवाने करेपणा तुम्ही माझी सेवा करावी. प्रार्थना तुम्ही वेळे व्हायला पाहिजे हो. एक लेकराचं मला मेसेज मी तुम्हाला सारखं म्हणतो ना, रोज
ती प्रार्थनेला बसताना मला मेसेज टाकली, मी आता प्रार्थना झाली, आता उठलो, आता काम करायला लागलो, आता हे करायला लागलो, आता ते करायला लागलो. तिची साक्ष मला एवढा मला आनंद वाटतो. ती मुलगी बायबल वाचायचीच नाही 1 वर्ष आधीपर्यंत. बायबल वाचायची नाही ती अजिबात. आज ती मुलगी दिवसातून नाही म्हणते, सकाळी प्रार्थना, दुपारी प्रार्थना, संध्याकाळी प्रार्थना, रात्री 10:30-11 वाजता मी आता बायबल वाचायला बसलो. तरी कमी नाहीये, दिवसभर काम करते घरात, मुलं आहेत, नवरा सगळे सांभाळून, सगळ्यांना शाळेला सोडायला लागते, आणायला लागते, कॉलेजला सोडायला लागतं, सगळं करून त्या लेकरामध्ये जे अग्नी पेटत आहे आणि एक एक वचन मला पाठवत असते तिच्या शब्दातून. काय इतकी निराश परिस्थिती, बेकार परिस्थिती आहे, पण देव त्याला तसं ठेवणार नाही. एक एक क्षण जी देवाच्या सानिध्यामध्ये घालवत आहे, देव त्याला प्रतिफळ देणार. का त्याला एवढी ओढ लागली हो? काय एवढी ओढ लागली? ही सेवा आहे त्याची देवाच्या सानिध्यामध्ये. नाही म्हणत्या, प्रार्थना नाही केली, बायबल नाही वाचलं कसं? आणि प्रार्थना केली की जाऊन गुडघे टेकून नुसतं मागून मागून येत नाही, बायबल वाचत्या, मेडिटेट करत्या, बायबल वचन वाचून जेवढी वेळ जाते म्हणते माझी प्रार्थना झाली आता मी बायबल वाचायला. असं नाही की नुसतं प्रार्थना की नंतर बायबल, सिस्टमॅटिक स्तुती आराधना करते, बायबल वाचते, प्रेयर करते, सगळं. कशामुळं? चांगल्याबद्दल सांगायला अभिमान वाटतो. हालेलुया, हालेलुया. देव स्पष्टपणे म्हणते ही सेवा आहे, ही विश्वासूपणा देव बघतो. जे मी माझ्या जीवनात असंच केलं होतं सुरुवातीला, माझ्या जीवनात सुरुवाती मी असंच केलं होतं, देवाने विसरले नाही, आज इथं आणून उभा केलं. मी कात्रीला नाही, अशा लेकरांना देव कधी सोडत नाही. एक मोठा साक्ष बनवणार, उभा करणार लोकांच्या समोर. हालेलुया. देवाची सेवा पहिला आहे. आम्ही उठल्या उठल्या देवाची सेवा केली पाहिजे, प्रभूमध्ये वाढली पाहिजे, प्रभूसाठी आम्ही आमच्या जीवनातून त्याला प्रथम स्थान द्यायला पाहिजे. हा आपली सेवा आहे. पुढे 13. आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तू पाळावेस. तुला ते परमेश्वर तुझ्यापासून यापेक्षा जास्त काय मागतो? आता नियमशास्त्र देवाने आमच्यासाठी का ठेवले? आमच्या बऱ्यासाठी. आता मला माहीतच नाही पाप काय आहे, वाईट काय आहे, चांगलं काय आहे, तर आम्ही कसं जगणार हो? नियमशास्त्र आम्हाला शिकवते चांगलं काय आहे, वाईट काय आहे. म्हणून म्हणतात ते पालन करा, हे आमच्या बऱ्यासाठी आहे. जर तुम्ही आज्ञा पालन करता तुमचा वाईट कधी होणार नाही. पुढे आकाश व आकाशा पलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्व काही तुला ते परमेश्वर याचे आहे. असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली, म्हणून त्याने त्यांच्या मागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रातून आजच्या प्रमाणे निवडून घेतले, हे आज विदितच आहे. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंदर करा आणि यापुढे ताट मानायचे राहू नका, कारण तुमचा देव परमेश्वर हा देवादी देव, प्रभूचा प्रभू, महान पराक्रमी व भयायुग देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाज घेत नाही. हालेलुया. समजलं ना सगळं वचन? सिंपल वचन. हालेलुया. देव कुणाकडे तू काही पण करा मी तुला स्वर्गात घेतो, हळू पैसे दे म्हणणार नाही. समजायला काय बोलायला? तू कसं पण जग, तुझा मनात चैनी कर, देवाला सोडून राहा, पाप कर आणि हळूच मला स्वर्गाला तिकीट देताना पैसे मला दे, तुला मी हात सोडतो, कधी देव बाप्पा असं म्हणणार नाही. तर कोणी भ्रमात राहू नका. देव पाशालिटी करणारा देव नाहीये, तर पक्षपात करणारा देव राजादी राजा. स्वर्ग आणि पृथ्वी, पृथ्वी काय सर्व काय त्याचं आहे. बायबल मध्ये क्लिअर डिक्लेरेशन आहे, पृथ्वीमध्ये जे काही आहे ते त्याचं आहे. आज लोकांनी किती पण डामडोल करू दे, माझं आहे, माझं बंगला, माझं गाडी, माझं हे, माझं ते, काही नाही, सगळं आमच्या बाबाच आहे. हालेलुया. सगळं आमच्या बाबाच आहे, सर्व काही आमच्या बाबाच आहे. म्हणून बाबा म्हणतात पण देवाविरुद्ध घमंड करू नका, देवाविरुद्ध घमंड करू नका. जेव्हा आम्ही देवावर प्रेम करत नाही, प्रार्थना करत नाही, आम्ही गर्विष्ठ लोक आहे. ज्या लोकांनी तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करत नाही, बायबल वाचत जरासा कान उघडू नाही का? जर तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करत नाही, बायबल वाचत तर तुम्ही गर्विष्ठ आहात. का तुम्हाला वाटते मला प्रार्थनेची गरज नाही, मला देवाची गरज नाही, मी करू शकतो. समजायला मी क्लिअर काय बोलायला? तुम्हाला वाटत असेल मला कुठे वेळ आहे, मी लय बिझी आहे, लय जबाबदारी आहे, मला लय काम आहे, मी कधी बसू प्रार्थना करायला? भले ही सैतानाचं फसवणूक तुमच्या जीवनामध्ये असेल, पण जर तुम्ही वैयक्तिक देवाशी तुमचा संबंध नाहीये, नाते
संबंध स्ट्रॉंग नाही आहे तर तुम्ही घमंडी गर्विष्ठ लोक प्रार्थना करत नाही. दुसरी प्रार्थना उठल्या उठल्या बिछाण्यामध्ये बसून प्रार्थना, ही प्रार्थना नाही बोलत. फेलोशिप, मी म्हटलं प्रेम करणे कसं, बसायला लागतं देव बाबा बरोबर, देवाला सांगायला लागते, देवाचं ऐकायला लागते, कम्युनिकेशन पाहिजे, ही प्रेम. समजाले का देवाने नियम शास्त्र म्हणून का म्हणाला, आशा धरलेले बंदीवान लोकांनो या त्या दुर्गाकडे परत या. कुठली ती गोष्ट मला अडकून ठेवायला बाबाकडे येण्यासाठी या, परत या. ते म्हणतात दुप्पट प्रतिफळ देईल, दुप्पट प्रतिफळ देईल, या माझ्याकडे, या माझ्याकडे. पण प्रॉब्लेम काय आहे, होशिया 8 अध्याय कडे, होशिया 8 अध्याय, होशिया 8 अध्याय 1 पासून 3 वर्ष, 1 ते 3. होशिया 8 1 ते 3. हा, मुखाला कणाला हा, गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, हा, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, हा. माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे. काय म्हणतो परमेश्वर, ट्रम्पेट वाजवा, लढाईसाठी तुतारी वाजवतात ना, कर्णा वाजवा, वाजून काय करा म्हणाला, मंदिरामध्ये वाजवत येणार आहेत मंदिरामध्ये. हालेलुया. समजलं का सर्वांना? जकरिया, होशिया 8 1 ते 3, हा, होशिया 8 1 to 3. इथं स्पष्टपणे म्हणते ऑटोमॅटिक देव येणार आहे, शंका वाजत, कर्णा वाजव, सगळं करत. पुन्हा एक रिपीट वाच. होशिया 8 1. हा, मुखाला कणाला हा, गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, हा. माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे. कळालं? देवाचे करार मोडले. ज्याच्या मनामध्ये देवाची भीती नाही आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी त्यांनी देवाचे करार मोडतात. भीती नाही आहे. सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय आहे, लोकांना एकच वाटतं देव क्षमा करणारा देव आहे, किती पण पाप करू दे. मी म्हटलं ना, मध्ये बोललो ना, एका चर्च मधला पास्टर एका पोरगीला कितीतरी वर्ष त्याच्या बरोबर अत्याचार करत होता. चांगली पोरगी, साधं पोरगी नाहीये, चांगली वेल एज्युकेटेड पोरगी, चांगल्या घराण्यातली पोरगी. ती पोरगीच्या मनाला लागून ती पास्टरना म्हणायची, म्हणे पास्टर आम्ही दोघे चुकीचं करायला लागलो. काय नाही, पश्चाताप करायचा, गॉड इज रेडी टू फॉरगिव्ह अस. जायचं, पश्चाताप करायचं आणि पाप करायचं. 14 वर्ष या शब्दाखाली त्या पोरगीला तो पास्टर जाजत होता. किती? आज माणसानं किती नाही. काय सांगते, करार तोडतात माझी लोक, माझी लोक करार तोडतात, कारण त्यांच्या मनामध्ये भीती नाही, प्रेम नाही देवाची. देवात प्रेम असलेले लोक करार तोडत नाही, जीव देतील, स्वतःचे जीव देतील, पण देवाचा आज्ञा कधी मोडणार नाही. पुढे, हे माझ्या देवा, हा, आम्ही इस्रायल तुला ओळखतो, हा, असे ते माझा धावा करून म्हणतात. हा, बघा काय म्हणतात, हे माझ्या देवा. आता ह्यो पास्टर आठवडाभर त्या पोरगीबरोबर जास्त करत होता आणि रविवारी चर्च मध्ये येऊन पुलपिटावर उभा राहून पवित्र 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 करत असेल ना. लोकांना प्रभू वचन दिले असणार, घेतले पण असणार. आता प्रभू वचनाने स्वतः जर नाही घेतले की काय म्हणणार मंडळी, पास्टर काहीतरी पाप करायला वाटतं. मग आता पास्टर काय करणार, काय नाही, क्षमा मागायचं आणि घ्यायचं आणि परत जायचं आणि परत पाप करायचं. काय म्हणतं देवाचं वचन, देवा मला माहिती आहे, देव मला माहिती आहे, देवाला मी ओळखतो, देव माझा आहे, माझा आहे म्हणणार लोक. पण पुढे बघा काय म्हणते, तिसरं वचन, हा, इस्रायलने चांगल्याचा धिक्कार केला आहे, हा, शत्रू त्याच्या पाठीस लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांनी चांगल्याचा धिक्कार करतात, शत्रू त्यांच्या पाठीस लागतो. जे कोणी चांगल्याचा धिक्कार करतात, देवाचा चांगला नियम शास्त्र नको म्हणतात, देवाचा आज्ञा मोडतात, देवात प्रेम करत नाही, देवाचा भय बाळगत नाही, त्यांच्या मागे शत्रू लागलेलाच आहे कुठला ना कुठला प्रकारे. सगळ्यांचा शत्रू एकसारखा ना. तुम्ही शत्रू म्हणले की तलवार घेऊन कोणी वाटतं मला मारायला, तलवार घेऊन येत नाही. काय शत्रू असतात आतला आत तुम्हाला बडबडत असतात, तुम्हाला समजत पण नाही. प्रोफेसी आहे, अचानक काहीतरी घडेल. आपल्या मिनिस्ट्रीमध्ये एका लेकराच्या बाबाचा ही अचानक घडलेली गोष्ट आहे. आज मरणाचा बिछाणामध्ये, मरणाचा बिछाणामध्ये कोणी स्वप्न पण बघितले नसतील, कोणी विचार पण केले नसतील असं काय होईल म्हणून. समजा मी काय बोललो, कोणी विचार पण केले नसणार. हसत खेळत असलेला माणूस, अगदी चांगला असलेला माणूस अचानक
किरकोळ काहीतरी त्रास झाला, आज मरणाच्या बिछाणामध्ये आहे. समजा मी काय बोलालो, अचानक सोपं घेतात देवाला. देवाला सोपं घेतात, देवावर विश्वास ठेवत नाही. देव माहिती आहे, देव आम्हाला माहिती आहे, पण कारण असं बोलतात. देवाला वेळ देत नाही. असल्या वेळेला देव तुमच्याकडे लक्ष देणार? लक्षात घ्या, नीतिसूत्र पहिला ते कधी विसरू नका. 24 पासून 33 पर्यंत कधी विसरू नका. मी हाक मारताना माझ्याकडे या. तुम्ही जर माझ्याकडे आला, मी तुम्हाला उत्तर देईन, तुम्हाला मी क्षमा करीन, तुमच्या अथरून मी बघतील तुम्हाला. जर तुम्ही माझ्याकडे नाकार केला, तुमच्या संकटाच्या वेळी मी पण बघणार नाही. हालेलुया. तुम्ही हरोळी मारशीला, तुम्ही दुःखात असताना देव म्हणतो मी हसीन तुम्हाला बघून. जो घेऊ नका देवाच्या गोष्टी, देवाच्या कुठल्या गोष्टी इझी घेऊ नका. यासाठी सर्व काही शक्य आहे, सर्व काही शक्य आहे. ज्याला काही माहित नाही अशक्य त्या गोष्टी शक्य करून देवाने मेलेला ना जिवंत केलेला बाप आहे. काय सांगते वचन? तुम्ही माझा तिटकार केला, माझा वचनाचा अवैर केला, शत्रू तुमच्या पाठीस लागतील. बायबल मध्ये चांगल्यापणाने सांगायला लागला, ऐका, वळा, माझ्या बरोबर या, माझ्याकडे राहा, माझ्या जवळ ऐका. काय अवघड काम नाहीये व देवावर प्रेम करणे, काही अवघड नाहीये. पण जे लोक देवाचं ऐकत नाहीये, देवाकडे लक्ष देत नाही, त्यांचं नुकसान होणार. बायबल स्पष्टपणे सांगते. कारण बायबल काय म्हणते 12 वचनाचं त्यामध्ये होशिया 8:12. हा, मी त्यांच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्या त्यांना परक्याच वाटतात. नाही का? होशिया 8:12. हा, मी त्यांच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्या त्यांना परक्याच वाटतात. काय म्हणतात परमेश्वर? त्यांच्यासाठी लाखो आज्ञा दिल्यात. लाखो एक आज्ञा तरी पाळावं. काय म्हणतात? एक तरी पाळा, तुमचं कल्याण होईल. काय म्हणतात ते पप्पाने? लाखो आज्ञा मी त्यांच्यासाठी दिलं, पण हे काय वाटतं, यांना फरक वाटतं, ते माझं नाही, आमच्यासाठी नाही. आम्ही कुठलं, आमचं ही काही वेळ आहे काय देवाबद्दल ऐकायला, देवासाठी पवित्र जीवन जगायला? हे आमचं काही वेळ आहे काय? हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तुम्ही बंदिवानामध्ये, आज तरी तुमचा कान देव उघडत आहे. परत या त्या दुर्गाकडं, दुप्पट प्रतिफळ देव तुम्हाला देणार. डबल ब्लेसिंग देव तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. पण परत या. त्या आज्ञा परकेसाठी नाही, तुमच्यासाठी देवाने दिले होते. स्वीकार करा त्या आज्ञांनी, आपलं मन मोकळं करा, उघडा. जे घडाला ते बघून तरी शिका. जे व्हायला लागलं बघून तरी शिका. काल बघितलं का बॉम्बस्फोट झालं, कितीतरी लोक मेल्यात, किती लोक नुकसान झालंय. कुणाला माहित आहे आपलं जीवन कुठं संपणार आहे, कुठं संपणार कोणाला माहित आहे? मी लई तर ना, त्या घरची लोक घरात करतात की नाही, जे त्यांनी ताटी सोन मुलगा घरात प्लॅन, ही काय म्हातारी आहे, किती दिवसाची आहे, ही जाईल आता लवकर, किती दिवसाची आहे, लई प्लॅन करतात. ती म्हातारी गट्टच असते आणि हे जातात आहे की नाही? असं म्हाताऱ्याला गट्टच असते, ती म्हातारी जरा गट्ट होते. पण लोकांचा प्लॅन काय असते? म्हातारी पहिले जाते, नाही जात, नाही जात. लक्षात घ्या, लई लोकांचा प्लॅन किती दिवसाची आहे, काय ते थोडं दिवस काय होतं, लई याच्या डोक्यात शिजत असते काय 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 काय, नाही जात. बायबल काय सांगते स्पष्टपणे, दीर्घायुष्य जगतील ते. पण आम्ही ज्या देवानं नियम शास्त्र दिले, वाचा, आज्ञा पालन करा. बंदिवानात असलेल्या लोकांना दुर्गाकडे परत या. कम बॅक टू द लॉर्ड, द रॉक. हालेलुया. तो खडक आहे, तो दुर्ग आहे, त्याच्याकडे परत त्या दुप्पट आशीर्वाद तो तयार आहे. मोशेच्या जीवनामध्ये असं काय गोष्टी घडली होती. मोशेला लोकांनी नाकारले. मोशेच्या जीवनात आपल्याला माहिती आहे स्टोरी, भरपूर लोकांना, काही गुप्त नाही आहे. आणि आता मागे जाण्याचं कारण 2-3 गोष्टी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लय लोक प्रभू मधून, आता बघा मी ज्या चर्चला जातो, गेले 15 वर्ष मी त्या चर्चमध्ये आहे. किती? 15 वर्ष. मी प्रभू मध्ये 27 वर्ष आहे, पण ज्या चर्चमध्ये 15 वर्ष मी त्या चर्चमध्ये आहे. ते चर्चला जाण्याआधी पण त्या चर्चमध्ये काय व्हायचं मला बऱ्याच गोष्टी माहित होतं. भरपूर लोक ब्रदरकडे यायचे काउन्सिलिंग घ्यायला,
चर्च मधले लोक कशासाठी काउन्सिलिंग? चर्च फोडायला. आम्ही बाहेर पडतो, आम्ही मिनिस्ट्री करतो, आम्ही बाहेर जातो. ब्रदर कुणाला तोडायचं फोडायचं काम करत नाही. हालेलुया. लय लोक यायचे पहिल्यापासून. त्यानंतर ते पास्टर वेगळं केल्या, चर्च काढल्या, त्यात वारल्यात, पण ते नाही पण जगामध्ये असं ह्या लोकांनी ब्रदरांकडे काउन्सिलिंगसाठी आले होते. ब्रदर म्हणजे तोडायचं काम माझं काम नाही बाबा. एकत्रित राहा, जोरात सेवा करा, भरपूर आत्म्या आणा. तुकडं तुकडं, इथं 4 टकली, तिथं 4 टकली, इकडे 1 5, ते पण या चर्च मधून चोरून इकडं 2, त्या चर्च मधून चोरून इकडं 2 ठेवण्यापेक्षा सगळी एकत्रित सेवा करा, नवीन नवीन आत्म्याने घेऊन या असे सांगितले होते. पटलं नाही. कारण ह्या लोक पहिला प्लॅन करून येतात. ते गेले, दुसऱ्या एकाने आले, ते गेले, तिसऱ्याने आले, ते गेले, असं कितीतरी गोष्ट. आणि आता चर्च मध्ये बघितलं की मला रडायला येते. मला रडायला येते. रविवारी चर्च मध्ये बघितले की मोठा चर्च आहे, फॉश मध्ये आहे, माणसं नाही आहे चर्च मध्ये. समजायला मी काय बोलालो? आत्मे नाही आहे चर्च मध्ये. पूर्ण खुर्च्या रिकाम्या. तुमचा हॉल काय जक्कास आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना, हे एसी, हे हॉल, हे मला आवडत नाही. मला आत्मे पाहिजे, मला आत्मे पाहिजे. हालेलुया. एवढी मोठी चर्च आहे, चर्च पूर्ण रिकामी. ठराविक इथं 2 लोक, तिकडं 2 लोक, तिकडं 3 लोक, त्यात पण एकाचं पण मन स्थिर नसते. मी संदेश जे मी घाबरत नाही, जे बोलायचं क्लिअरली बोलते. मनात असून येत नाही, भक्तीने, श्रद्धेने, प्रेमाने येत नाही. रविवारी चर्चला जायला पाहिजे म्हणून येणारे लोक भरपूर आहेत. युनिटी नाही, एकचितपणा नाही, गट आणि गट. एकच छताखाली 4-5 सुले आहेत. समजायला? चर्च, मी फॅमिली बद्दल, चर्च बद्दल सांगायला लागला. रिझन काय असते? थोड्या थोड्या गोष्टीसाठी रुसणं फुगणं. जो पुढे जात असतात त्याला खिचायचं, त्याला जाऊ द्यायचं नाही पुढे. बायबल मध्ये काय आहे? हे लोक आत पण जात नाही, दुसऱ्यांना जाऊ देत नाही. हा पॉलिटिक्स सगळीकडे आहे. कुणी एखादा व्यक्ती हुशार आहे, टॅलेंटेड आहे, त्याला पुढे जाऊ देत नाही, त्याला कट, त्याला खिचून फेकणार बाहेर. कारण तो व्यक्ती यांना ती जागा मिळत नाही. समजायला मी काय बोलालो? बरोबर त्याला खिचून टाकणार, मग ह्यांच्यासाठी ते जागा रिकामी करून घेतात. अशी करून करून सगळ्या ठिकाणी आहे. काय काय लोकांना काय तरी बोलले म्हणून भीतीपोटी प्रार्थनेला येत नाही. आमच्याकडे लोक का जातात पाठी? मग ब्रदर आणि सिस्टर कडक आहेत. काय गोष्ट? कडक आहे. मी कडक नाही हो. हा, मी कडक नाही हो अजिबात. मी बर्फापेक्षा. म्हणून ब्रदर म्हणतात तुला डेंजर आहे माझ्यासाठी. हालेलुया. का बोलतात तुम्हाला? ब्रदर तोंडावर बोलतात. का बोलतात? प्रेम आहे. बायबल काय म्हणते? जे आई वडील आपल्या लेकरांना प्रेम होते त्यांना छडी मारतात. बायबल म्हणते रॉड घेऊन मारा. इंग्लिश मध्ये रॉड घेऊन मारा म्हणतात. काठी नाही, नॉट अ स्टिक, रॉड. रॉड घेऊन मारा, तुमची मुलं मरत नाही म्हणतात. काय म्हणते? आता हे बाबा काय करतात? रॉड घेऊन मारतात तुम्हाला. चुकले की लय वाईट आहे बाबा. ब्रदर लय बोलतात, तोंडावर बोलतात, सगळ्यांच्या समोर बोलतात, सगळ्यांसमोर आम्हाला उतरून ठेवतात. उतरून ठेवत नाही, तुमच्या चांगल्यासाठी बोलतात, तुमचा नाश होऊ नये म्हणून बोलतात. लोकांना लय राग येते. मिनिस्ट्री नको, जायला पण नको. एकदा मागे गेला परत त्याने लय कठीण आहे. तोंड दाखवायला होत नाही, गॅप पडत जातो. गॅप 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 गॅप. आता मनात असते विचार, परत जाऊया जाऊया. गेले की काय ते म्हणत, हा परत आला. चांगल्या गोष्टी वेलकम करतात. हालेलुया. पेत्राचं एक्झाम्पल घ्यावं. पेत्राला येशूने म्हटले तुझ्यावर या खडकावर मी मंदिर रचेन. पेत्र किती खुश. शिष्याला राग आला. हे काय बोलायला तसे? हा, एवढे लोक आम्ही बरं बोलायला, पेत्राबद्दल एवढं सांगायला आलाय, आम्ही काय? आम्ही पण सगळं सोडून आलो. तोच पेत्र थोड्या वेळाने सगळ्यांच्या समोर येशूने म्हटलं अरे सैताना मागे हो. काय बोलले? त्याच पेत्राला थोड्या वेळाआधी उंच केल्या. तुला रे तू देवाचा, देवाने तुला प्रगट केले रे, तुझ्यावर मी मंडळी रचेन. काय काय बोलले? पेत्र फुगून खुश, बाकी सगळे पुस. एकाला स्तुती केली की दुसऱ्याला लय लागतो ना.
एकाला चांगला म्हणे, दुसऱ्याला लय मला वाईट वाटतं, मग त्यांना चांगलं म्हणत आम्हाला म्हणत नाही. मग सगळ्यांना दुःख वाटलं. पण पेत्राने ते दुसरा 2 मिनिटांनी चुकीचं बोलला. येशूने स्वतः म्हणाले सैताना मागे जा. आता पेत्र काय करायला पाहिजे होतं? सगळं टाकून निघून जायला पाहिजे होते की नाही बायकोकडं? हा, घरी जायला पाहिजे ना बायकोकडं. बायको होती, सासू होती, गेला का पेत्र? मग तुम्ही का जाता? तुम्ही का जाता? तुम्हाला सैतान तरी कधी म्हटले नाही ना ब्रदर? म्हणल्यात का कोणाला सैताना म्हणून? हाक मारले का सैताना म्हणून? तुमच्या कृत्याबद्दल तुम्हाला बोलतो, तुम्हाला का लागतं? ज्याच्यावर प्रेम का त्यालाच वळण लावतात, ज्याच्यावर प्रेम का त्यांना ते शिक्षा करतात. यासाठी तुमच्या नाशासाठी नाही. बोलणार, लई बोलणार, तुम्हाला लई बोलणार. येशू बोलले नाही? बोलले नाही? सापानो, सापाच्या पिल्ल्यानो काय काय बोलल्यात, काय काय बोलल्यात. प्रेमाने त्यांना वैरीने बोलल्या. पेत्राला अरे सैताना मागे हो. टिका, ही सैतान तुम्हाला फसवतो काय ते. ब्रदर का लई वाईट आहे, लई कडक बोलतात, तिथं जाऊ नका, माणूस लई आहे. नाही 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 नाही, माणूस का बोलला त्याच्या मागे जो प्रेम आहे ते बघा, ते बघा. हँडल करायची तरीका सगळ्यांची वेगळं. मी म्हटलं ना किती तर वेळा तुम्हाला सांगितलं, दोघे पण आम्ही संदेष्टीच आहे. ती इर्मिया कडक 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 संदेष्ट. इर्मिया ते कडक कडक, त्यांना नुसतं उपसायला, फेकायला, फोडायला मजा येते. मी एसिकेल मेलेल्या हाडांना श्वास करणारी. हालेलुया. मी एसिकेल संदेष्टी आहे. मेलेल्या हाडांना श्वास फुकणार, हाड जिवंत होणार. त्या आत्मेमध्ये असो, कार्यपणाने असो, ही माझी कॉलिंग आहे. सो दोघांमध्ये फरक. सिस्टर किती छान बोलतात, गोड गोड बोलतात, ब्रदर कसे कडक कडक बोलतात. आता दोघी कडक होऊन कसं चाललं, तर गोड बोलून कसं चालायचं? हा, बॅलन्स ठेवतात देव बाप्पा. म्हणून कुणी मागे जाऊ नका, कुणी मागे जाऊ नका. जितक्याने तुम्ही रुसून बघून पाठीमाग गेलेला आहात, येशूच्या नावाने तुम्हाला वेलकम करत आहे. परत या, परत या. सगळ्यांसाठी वेलकम आहे. परत या. बायबल म्हणतात तुम्हाला ते दुर्ग माहितीये, तो कडक माहितीये, पण तुम्ही बंधनामध्ये आहे. म्हणून म्हणते आशा धरलेल्या बंदिवान लोकांना त्या दुर्गाकडे परत या. दुप्पट आशीर्वाद देण्यासाठी बाबा वाट बघत आहे. दुप्पट आशीर्वाद देण्यासाठी. ते मिळू नये म्हणून सैतान लुलुबुलु करायला. ते ऐकू नका, ते ऐकू नका. सैतानाच्या देवाकडे परत या. हालेलुया, हालेलुया. समजायला मी काय बोलालो? परत या. बाबा बोलवायला तुम्हाला. पुत्र तुम्ही गेला असेल, कुठला ना कुठला तुम्हाला रुसला असेल, तुम्हाला लागले असेल. आता पेत्राला पण येशूने सांगितलं की हळू, हे शैताना माझ्याकडून जा असं म्हणले का हो? नाही म्हटले, नाही बोलले. सगळ्यांसमोर धमकावले, रागाने, क्रोधाने धमकावले. कारण देवाची योजनेच्या विरुद्ध वागलास. आज तुमची जी वागणूक आहे तुम्ही नरकाला जाणार. म्हणून सगळ्यांसमोर जरी एखादा संदेश तुमच्याशी बोलायला, तुम्ही रुसू नका, बघू नका, मागे घ्या. हालेलुया. आता मोशेबद्दल बघूया. मोशेला देवबापाने निवडले. कठीण परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला. मिस्र देशामध्ये एवढा वाईट सुरू होता, सगळ्या लोकांना मारून टाकत होते. आपल्याला माहिती आहे मिस्र देशाची एंट्री झाली कुठून? कोणी सांगू शकता? इस्रायल लोक मिस्र देशामध्ये एंट्री कशी मारली? काय बोलायला सिस्टर, अचानक काहीतरी विचारलं, असं चालते का? मिस्र देशामध्ये इस्रायल लोकांची एंट्री कशी झाली? हो हो, मला टाइम झाला. कुणाला दिले? पहिला व्यक्ती योसेफ. योसेफाला विकले, इश्माईलने विकले, त्यांनी जाऊन पोतिफरला दिले. त्याद्वारे इस्रायल लोकांची एंट्री झाली तिकडे, मिस्र देशामध्ये. त्यानंतर संख्येने हे लोक एवढी वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली. त्यांच्यापेक्षा आपली लोक वाढलेत. बाबाने दिलेला आशीर्वाद, नो फॅमिली प्लॅनिंग. काय म्हणते पप्पानी? बलद्रूपा बहुगुणित्वा व्यापून टाका पृथ्वीला. व्यापक की व्यापक. हा, एक बस, दोन बस, तीन बस नाहीये. जेव्हा मी जेव्हा प्रेग्नेंट होतो त्यावेळी असं कन्नडमध्ये 2 ಬೇಕು 3 ಸಾಕು, 2 पाहिजे 3 एंड असं माझं झालं.
हालेलुया. 3 मुलं मला झाले. बायबल सांगते देव बाबाने फॅमिली प्लॅनिंग कोणाला दिले नाही. भरपूर मुलं, हजार मुलं एकेकाला. पण चुकीचं. 3 4 5 बायका, हजारो बायका एकेकाला. आपल्याला नको, एकच नवरा एकच बायका. हालेलुया. इथं वचन काय सांगते, मोशे ज्यावेळी मिस्र देशामध्ये योसेफ गेल्यानंतर संख्या वाढली, लय लोक झाली, गर्दी झाली, सगळं झाले. त्यानंतर त्या पिरियड मध्ये मोशे जन्मला. मोशेचं बाळ खूप सुंदर होतं, कारण ते नियम काय होता, जे लोक आहेत त्यांची मुलं झाले की यांना मारून टाकायचं, मुलांना ठेवायचं नाही. त्या परिस्थितीमध्ये मोशे जन्मला. मोशे देशाला सुंदर होता, देवाला पण खूप आवडला. देवाने त्या बाळाला प्रोटेक्ट केले. आता ज्या राजाने बाळाला मारून टाकायचं म्हणून प्लॅन केले, देव किती महान आहे, त्या राजवाड्यामध्ये मोशेला पाठवले. समजाले? माहिती ना सर्वांना, संडे स्कूल स्टोरी आपल्याला. ते बाळाला काय केले आईने, छोटा असताना कुई कुई आतला आवाज कुणाला ऐकत नव्हतो. बाळ मोठं झालं की असं वाटतं की नाही? कसं वाटते बाळ? हे वोट कालचं गुगू गुगू असं हळत असते. बाळ रडताना कसं रडतात? हे कालचं हळत असं वडू असं हळत रडतं. आता आईला ते कंट्रोल करायला होईना. आता आवाज कुठे लपून ठेवायची, कोणतरी बघितलं की बाळाला मारून टाकते. म्हणून ते बाळाला काय काहीतरी करून बुट्टीत घालून नदीत सोडले आणि सोडून बसून बघत होते. मिरियम आणि आई बसून बघत होते. आणि बरोबर ते बुट्टी गेली राणीकडं, राजाच्या मुलीकडं. त्याने घेतली, बाळाला घेतली, आपल्या राजवाड्यात घेऊन गेली. राजासारखा मोशे मोठा झाला राजवाड्यात. ज्याला मारून टाकण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेले, त्याचा जीव वाचवला देवाने, त्याचाच मेहरमध्ये पाठवलं. त्याची कामं त्याच्या घरात राहून तिथं पोचला. पण आईचं दूध त्याला मिळालं. कोणाचं दूध मिळालं मोशेला? आईचं दूध. मिरियम पळत गेली ना, कोण पाहिजे का तुम्हाला बाळाला सांभाळायला? आमच्याकडे एक बाई आहे. बघा देव किती बुद्धी देतो. आमची लोक, आता आम्ही तरी त्या ठिकाणी आम्ही काय केलं असतं, अप्पा बाळ तरी वाचला, चला पळत जाऊया. बघितलं तर ती गेली नाही. तांबली काय करतात पुढे बघूया. तर बाळ तरी मिळाला, बाळाला सांभाळायला कोणतरी पाहिजे. मग मिरियमने विचारलं कोण आहे? हो आहे की, हा एक बाई आमच्याकडे आहे, घेऊन येतो. आता ना राजाला माहित आहे, ना राणीला माहित आहे, ती त्याचीच आई आहे. बाबा आमचा लय मोठा खिलाडी आहे, याला कुणाला माहित नाही, जगाच्या लोकांना काय पण खेळतात. हालेलुया. आणि त्याच्यासमोर शानपणा दाखवतो जगातले लोक. बाबाने असं खेळ केली, आपल्या आईला पाठवलं, जा बाळ भूक लागले बघ, तुला दूध यायला जा, पाच ते बाळाला दूध. आईचं दूध पिऊन, राजाचं जेवण खाऊन राजवाड्यात मोशे मोठा झाला. थोड्या दिवसांनी मोशेच्या मनात कळवळ आला. माझी लोकांना बुद्धी येते ना, नंतर समजतो ना आपण कोण आहे ते. लहान असताना काय समजत नाही, सुखात खायला मिळायला लागलंय, सगळं मिळायला लागलंय. आणि लहानपणापासून मोशे बघत होता, इस्रायल लोकांचा जास्त करायचे, लोक लय त्रास द्यायचे. एक वेळ आल्यानंतर मोशेला समजलं, 40 वर्षाचा झालेला, आणि म्हटलं मला जाऊन ह्यांना भेटायला पाहिजे, माझ्या लोकांना भेटायला पाहिजे. कुणाला एसी नको सुद्धा पाठीमागचे बंद करा. हालेलुया. मग ह्या लोकांनी काय केले की माझ्या लोकांना मला भेटायला पाहिजे. ऍक्च्युअली आपण वाचायचं आहे प्रेषितांच्या कृती 7व्या अध्यायामध्ये. प्रेषितांच्या कृती 7 म्हणजे शॉर्टकट मध्ये, आपल्याला काय निर्गम काढून बसायचं नाही, लय मोठा स्टोरी होणार. त्यामध्ये ऍक्च्युअली 10 पासून तिथं पुढे आहे, पण आपण एवढं वाचणार नाही. आय थिंक 15 पासून वाचूया. 15 पासून 7-15 पासून. प्रेषित 7:15 पासून पुढे. याप्रमाणे याकोब मिस्र देशात गेला. 20 पासून स्टोरी आहे. आपण वाचा असं देतो, ते सगळ्यांना समजा पण बरोबर प्रकार माहित पण आहे. प्रेषित 7:20 पासून. 20 पासून. त्या काळात मोशेचा जन्म झाला. हा. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. हा. त्याचे पालन पोषण 3 महिनेपर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले. हा. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता हा. फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. आतापर्यंत सांगितलेलं स्टोरी यामध्ये झालं. ऍक्ट्स 7:20 पासून. हा. मोशेला मिस्री लोकांचे सर्व विद्याचे शिक्षण मिळाले. आता मोशे काही साधा नव्हता, वेल एज्युकेटेड माणूस. मिस्रांचं सगळं शिक्षणामध्ये पंडित होता, हुशार होता. आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. आता लक्षात घ्या, ज्यावेळी मोशेला देवाने बोलवले, चल मोशे तुला घेऊन जायचं. मोशे म्हटलं मी नाहीये, मी बोबडा आहे, मला बोलता येत नाही, मला काय होत नाही, म्हणून मोशे तेव्हा देवाला बोलला होता. पण वचन काय सांगते, तो
पंडित होता, हुशार होता, भाषणामध्ये एक्सपर्ट होता. पुढे मग तो जवळजवळ 40 वर्षाचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्रायलचे संतान त्याची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यातील कोणा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि मिस्राला मारून त्याचा सूड उगवला. एक मिनिट, आता मी एवढं वाचायला पुन्हा वेळ नाही, शॉर्ट मध्ये सांगते. ज्यावेळी 40 वर्षाचा झाला मोशे पहिली गोष्ट पंडित होता, हुशार होता, अभ्यासामध्ये हुशार होता आणि ऍक्शन करण्यामध्ये बोलण्यामध्ये चतुर होता, खूप स्मार्ट होता. मोशे काय अनपढ नाही असं काही नाही. पण ज्यावेळी 40 वर्ष झाल्यानंतर असं वाटलं की माझ्या लोकांचा खूप त्रास होत आहे, छळ होत आहे, या लोकांना मला वाचवायला पाहिजे. मग एक दिवस त्या लोकांनी इस्रायल लोकांना मारायचा किंवा असा अत्याचार करत त्यावेळी मोशे बघितला आणि गेला, त्यांना सोडवायला गेला. रागात तो मिस्री मेला. म्हणजे ते विचार करा केवढा डेंजर होता मोशे. भांडण सोडवायला गेला आणि त्याला मारून टाकला. म्हणजे किती आपल्या लोकांसाठी प्रेम पण होता. आणि तो मेल्यानंतर पटकन त्याला वाळूत पुरून टाकला आणि पळून गेला. कारण राजाला समजलं की काय होणार, मोशेचा कथम. मग मोशे पळून गेला तिथून. तिथं थांबलाच नाही, राजवाडा सोडली, सगळं घरदार सोडली, सगळं सोडला, पळून दुसऱ्या ठिकाणी गेला. तिथं गेल्यानंतर एका झेपोरा त्याची बायको, ते पोरगी आणि त्याने लग्न केला. त्याचे सासरे होते. तिथं मोशेला 2 मुलं पण झाले. हे 40 वर्षाचा पिरियड. राजवाड्यात 40 वर्ष गेले, बाकी 40 वर्ष सासरवाडीत. कळालं? सासरवाडीत लग्न, मुलं आणि मेंढर चालण्यामध्ये, बकरं बिकरं रानात. आता पंडित व्यक्ती, शिकलेला व्यक्ती परत 40 वर्षानंतर जेव्हा देवाने झुडपातून दर्शन देऊन मोशेला बोलवले, त्यावेळी मोशे काय म्हणला, मला बोलायला येत नाही. काय म्हणला मोशे, मला बोलायला येत नाही, मी तो काय बोबडा आहे, मला कुठे आहे, मला काय येत नाही, दुसऱ्याला कोणाला तरी पाठवा, असं काय काय तरी सांगितलं. आणि रियालिटी आहे. जो माणूस हुशार आणि पंडित होता, एकदम एक्सपर्ट होता, 40 वर्ष रानात या प्राण्यांच्या मागे फिरून फिरून, आता बैलांना, बकऱ्यांना, गायींना कसली भाषा बोलतात तो, कशी भाषा बोलतात, मी लय एक्सपर्ट, हाय हॅलो असं म्हणतात. काय म्हणतात, विसरलाच बाबा. बाबाचं शिक्षण केली, बाबाचं पंडितपणा गेलं, त्याचं एक्सपर्ट सगळं गेलं. समजा मी काय बोलालो, 40 वर्ष. म्हणून बायबल काय म्हणते, कुणा बरोबर तुम्ही राहता प्रभाव पडतो. कुठल्या बायकांवर तुम्ही बसून गप्पा मारता प्रभाव पडतो. कुठल्या लोकांवर कट्टेवर बसून गप्पा मारता, कुठं फिरता, कुणाशी किती बोलता प्रभाव पडतो. भाषा बदलती. एवढं हुशार माणूस, पंडित माणूस सगळं विसरला, सगळं गेलं, भाषा गेली, बोलायचं थांबलं, सगळं थांबलं. जेव्हा देवाने परत बोलायला, ये की रे बाबा, चल की आता तुला सोडवायचं तुझ्यात, कारण पळून गेला तिथून लोकांना घाबरून. देवाने काय म्हटले, परत तुम्ही तिथं बघितला, त्यानंतर दुसऱ्या एकदा पुन्हा काय लोकांची भांडण सुरू होते. पुन्हा काय लोकांची भांडण सुरू होते. तेव्हा मोशे परत तिकडे एंट्री मारली. बघा, जायच्या आधी, पळून जायच्या आधी. वाचते 25. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बाणाची सुटका करीत आहे, त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण कोणाला समजलं नाही. पण ते त्यांना समजले नाही. मग दुसऱ्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, गृहस्थानो, तुम्ही भाऊ पण आहात, एकमेकावर अन्याय काय करता. काय म्हणाला, परत भांडायला गेले दोघे. पहिल्याला मारून टाकले आणि गपचूप करून निघून गेला. कुणी बघितलं नाही, वाटलं समजायला की काय बोलायला. पहिल्या म्हणा कुणाला माहित नाही असं वाटलं मोशेला आणि निघून गेला तिथं. आता परत दोघांची भांडण लागलं. आता कुणाची लागलं, आपसात लागलं, यांचंच. इस्रायल लोक भाऊ भांडायला लागले एकमेकांना. मग परत मोशे गेला, अरे भांडू नका रे, भाऊ व्हायचं रे, तुम्ही कशाला भांडता रे. आता काय म्हटलं माणसाने, बघा पुढं 27. तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, तुला आमच्याला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले. काय म्हटलं पहिला प्रश्न, तुला आमच्यावर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून
कुणी नेमले? पहिले प्रश्न काय म्हणलं? कुणी तुला आमच्यावर अधिकार दिले? कुणी तुला आमच्यावर नेमले? पुढे काल तू मिस्राला ठार मारले हा? तसे मलाही मारायला पाहतोस का? बघा, मोशेला काय वाटलं? काल मी मारलेला कुणालाच माहित नाही, कोण बघितले नाही. आता ह्यो काय म्हणतो? काल तुझ्यासाठी टाक तर मला पण मारू बघतोस काय आज? पुढे काय केलं मोशेने? बघा, हे शब्द ऐकताच हा. मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला. हालेलुया. जेव्हा समजलं मी मारून टाकलेलं ह्यांना माहित आहे, ते म्हणतात ना शेपूट हातात घेऊन पळून गेले. म्हणतात ना, म्हणतात असं एक डायलॉग ऐकून माहिती मला. हा, शेपूट हातात घेऊन पळून गेला, शेपूट पण मागे राहायला नको एवढी भीती. असे घाबरून मोशे पळत सुटला, तिथून निघूनच गेला. पण देव आज जे वचन तुम्हाला बोलायला, आशा धरलेल्या बंदिवान लोकांना दुर्गाकडे परत द्या, मी तुम्हाला दुप्पट प्रतिफळ देईन. त्या देवाने मोशेला पुन्हा दर्शन दिली. त्यानंतर आपल्याला वाचायला वेळ नाही आता. मला माहित नाही, मंगळवारी गड्या जरा लई फास्ट पडते, लई फास्ट. 35 वचन वाचा. 35 हा. तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? हा? असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते हा. त्याला झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. आमेन. हालेलुया. काय म्हटले? लय बोलायला तुला कोण रे आमच्यावर अधिकार नेमले? जा 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 जा, लय बोलायला. काल मारून टाकलास आणि परत आम्हाला मला मारायला आलास काय? त्या लोकांकडे, त्याच व्यक्तीला देवाने अधिकारी म्हणून, एक त्यांच्यावर विजय मिळवून देण्यासाठी, त्यांचे एक लीडर म्हणून मोशेला देवाने परत तिकडे पाठवले. तुम्ही तर 36 आणि 37 वाचला. त्याच व्यक्तीच्या द्वारे देवाने चिन्हाने चमत्कार केले, तांबडे समुद्र दुर्भागले, इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी मोशेला देवाने वापर करून घेतले. हालेलुया. आशा धरलेला व्यक्ती मागे गेला होता. मोशे बंदिवानामध्ये गेला होता भीतीपोटी. लोक काय म्हणतील? राजाला समजले की मला मारून टाकतील. या भीतीपोटी गेलेल्या माणसाला देवाने परत बोलवले. जेव्हा आला त्यालाच देवाने उभा केला आणि इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी करता म्हणून उभा केले. तोच तुमचा आणि माझा देव आहे. हालेलुया. म्हणून तो म्हणत आहे, आज कुठली ती गोष्ट आहे तुम्हाला मागे खिचत आहे, कुठली ती अडचण आहे तुम्हाला आज मागे खिचत आहे, परत या, परत या. त्यामध्ये 37 मध्ये त्या ठिकाणी मोशे म्हटला, तुमच्यामध्ये पण माझ्यासारखा संदेश येतील आणि तिने तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल सांगतील. हालेलुया. त्यांचं ऐका तुम्ही. आले की नाही? परत आले की नाही? मत्ती सुवर्तमान 3 अध्याय मी काढले. हे पूर्ण तुम्ही वाचा, होमवर्क करा, भरपूर आहे, मी मला वेळ नाही एवढं सांगायला. मत्ती 3 अध्याय, त्यामध्ये 2 वचन वाचा. मत्ती 3:2. हा 1 आणि 2 मध्ये बाप्तिस्मा करणारा योहान पहिला संदेष्टा आला. जसं मोशेने सांगितल्याप्रमाणे तुमच्यातून संदेश निघतील, त्यांचा तुम्ही ऐका. आता पहिला बाप्तिस्मा करणारा योहान, मत्ती सुवर्तमान 3 अध्याय 1 आणि 2 मध्ये आहे. मॅथ्यू 3:1 आणि 2 वाचा. 1 आणि 2 वाचा. मत्ती 3 अध्याय 1 आणि 2. हा. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याविषयी यशा संदेशाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्यांची 1 आणि 2 तेवढं पुढे नको. हालेलुया. दुसरा मध्ये काय म्हणले? पश्चाताप करा, देवाचे राज्य जवळ आलेले आहे. काय म्हणाले? परमेश्वर का तुम्हाला मागे बोलवायला? परत का बोलायला देव बाबा तुम्हाला? हा, आशा झालेल्या बंदिवान लोकांना परत त्या दुर्गाकडे का बोलवायला? बाबा येणार आहे, बाबा येणार आहे. रिपेंट, कम बॅक. पश्चाताप करा आणि मागे या, पश्चाताप करा आणि मागे या, परत या देव बाबाकडे. काही तुमचं कारण असू दे, काही असू दे, सोडा, पश्चाताप करा आणि मागे या. आणि येशूने पण जेव्हा शुभवर्तमान सांगायला सुरू केले, मत्ती 4 अध्यायामध्ये 17 वचन, येशूने पण हाच सांगितले. मॅथ्यू 4:17 वाचा. मत्ती 4:17. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. हालेलुया. जे मोशेने सांगितले तुमच्यामधून संदेश येतील. बाप्तिस्मा करणारे योहान आले, मग नंतर आता भरपूर लोक मध्ये आलेत. सुरुवातीपासून पूर्ण जुन्या करारात भरपूर संदेश गेले.
आता जुनं सोडून नवा मेस मला सांगायला, शेवटच्या संदेशाने सांगायला. मग नंतर येशू पण आले. येशू पण म्हणाले पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेले. म्हणून बाबा म्हणाला किरकोळ कारण घेऊन, डोक्यावर घेऊन, सैतानाचं ऐकून स्वतःला फसवून घेऊ नका. दुर्गाकडे परत या. ज्या वाटेने मागे गेला ना, हळूहळू समजलं पण नाही किती लांब तुम्ही गेला, पण बाबा असं मला हाक मारले, पळत या बाबाकडे. रिटर्न या परत. हालेलुया. हे बाबा तुम्हाला हाक मारत आहे, बोलवत आहे. का तुम्हाला बोलत आहे माहिती आहे? यशाया 43 1 आणि 2 वाचूया. आयझाया 43 1 and 2. या अध्यायामध्ये थोडं वचन आपण बघणार. आयझायामध्ये देवबाबाची एवढी मोठी इच्छा आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, पण सैतान आज लोकांना नाश करत आहे. वाचा 43 1 आणि 2. आयझाया 43 1 and 2. यशाया 43 1 आणि 2. हां. तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्न करता आणि इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस. तू जगातून चालशील. पहिला विषय काय म्हणतात? भिवू नकोस, तू माझा आहेस, मी तुझ्या नावाने हाक मारला आहे. मागच्या मेसेज किती लोकांनी बघितले मला माहित नाही. क्लिअरली त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगितले देव कसा लोकांना नावाने हाक मारत होता. क्लिअरली नावाने हाक मारून लोकांना ब्लेस केले ना. जकरियाची दाखवले, त्याची बायको एलिझाबेथची दाखवली. नावाने हाक मारली, डायरेक्टली हाक मारून त्यांना ब्लेस केले देवबाबाने. भरपूर एक्झाम्पल दिले. पण इथं पण काय म्हणतात? भिवू नकोस, तू माझा आहे, मी तुला नावाने हाक मारते, तू माझा आहे, परत या दुर्गाकडे. कारण दुसऱ्या मध्ये काय म्हणतात बघा 2. तू जगातून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन. नद्यातून चालशील तेव्हा, जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. काय म्हणाला? तू जलातून, समुद्रातून जा, नदीतून जा, तू बुडणार नाही, तुला नाश होणार नाही. तू अग्नीतून जरी गेले, अग्नी तुला भाजणार नाही, तुला त्रास देणार नाही. का बाबा तुम्हाला बोलवायला? मला का बोलवायला? की आमचा नाश होऊ नये. आता मी म्हणा, मी कुठल्या समुद्रात पडणार आहे एवढं मला वाचवायला? हे पण विचार करतात लोक. मी कुठल्या नदीतून जाणार एवढं मला देव वाचवायला? ज्या दुःखाच्या सागरातून तुम्ही चाललेला आहे, ज्या संकटातून तुम्ही चाललेला आहे, ज्या परिस्थितीतून तुम्ही चाललेला आहे, हा काय सागरापेक्षा कमी आहे? अग्नीपेक्षा कमी आहे? बायबल काय म्हणते? तुम्ही बुडणार नाही, अग्नी तुम्हाला पोळणार नाही, तुमचा नाश होणार नाही, तुम्ही मरणार नाही, कारण मी तुमचा बाप आहे. म्हणून बाबा म्हणतात माझ्याकडे परत या. तुम्हाला इकडे तिकडे सेफ नाही आहे. मी सुरुवातीचे गाणं काय म्हणलं? तेरे जैसा कोण है जो मेरा भला करे. कोणी नाही, कोणी दुसरा दाता नाही, कुठला देव नाही, कोणी मनुष्य नाही आम्हाला चांगला करणारा, फक्त येशू आहे. म्हणून ते काय म्हणतात? कोणी नाही आमचं चांगला करण्यासाठी, म्हणून त्याच्याकडे परत या. 4 वचनाचा 43 4. यशाया 43 4. हां. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस. मग मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुझ्याबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. हालेलुया. विश्वास आहे का तुम्हाला? काय म्हणते बायबलचं वचन? तू अमोल आहेस, यू आर प्रेशियस. मौल्यवान आहेस तू. मौल्यवान कुणाला म्हणतात? पाठीमागच्या बहिणींना ऐका जरा. बायबल स्पष्टपणे म्हणते तुम्ही मौल्यवान आहे. यू आर प्रेशियस. तुमची किंमत कुणी लावू शकत नाही. जगामध्ये काय पण विकत घ्यायला जाऊ त्याला किंमत आहे की नाही? किंमत आहे ना? की काहीतरी जास्त कमी काहीतरी रेट आहे, पण तुम्हाला रेट नाहीये. हालेलुया. यू आर प्रेशियस, मौल्यवान. येशूने आम्हाला कसं वाचवलंय? त्याच्या मौल्यवान रक्ताने. समजलं अर्थ? ते येशूच्या रक्ताला जसं कुणी किंमत लावू शकतात, तुम्हाला मलाही कुणी किंमत लावू शकणार नाही. हालेलुया. यू आर प्रेशियस. तुम्ही मौल्यवान आहात. बायबल काय म्हणते? तू मौल्यवान आहे, मोठ्या योग्यतेची आहेस. आहे ना? बरोबर. मौल्यवान नुसतं माणूस सोडत नाहीये, तू मोठ्या योग्यतेची. मला काय येते? नुसतं यायची, बसायची, उठायचं, कसं तरी उठतो, मुलांना सांभाळतो, चूल आणि मूल करतो, जेवण करतो, लय झाला दिवस गेला माझा. अजिबात नाही. काय म्हणते देवाचं वचन? तू
You are worthy. You are precious and you are worthy. Right? Thank you, Daddy. Hallelujah. Hallelujah. काय पाहिजे? नवरा म्हणला किती छान दिसालीस ग. काय बाई वरनं खाली परत लाजते. लाजते की नाही? अगं लई छान दिसालीस ग. आज म्हटलं की बायकोला शॉकच वाटते. बाबा म्हणालात तू मौल्यवान आहेस, तू मोठ्या योग्यतेची आहेस, तू माझी आहेस. तुझ्या नावाने मी तुला हाक मारतो. हालेलुया. हालेलुया. समजून घ्या हो. म्हणून त्याच्या प्रेमात पडा. त्याच्या प्रेमात यासाठी म्हणते पडा. वेडे होशीला तुम्ही. कुठली माणूस चांगलं म्हणायची वाट बघत बसणार नाही. कुणीतरी मला लय स्तुती करा म्हणून वाट बघत बसणार नाहीये. जेव्हा ते समजलं ना, इकडची काय अपेक्षा करणार नाही तुम्ही. हालेलुया. जाते जाते समाजच्या करते जाणे का. मी म्हणतो ना, जाता जाता सगळ्यांना भेटलेल्या सगळ्यांना चांगलं करत जातो. परत लोक फिरून पण बघत नाही. काय लोक थँक्यू म्हणायला पण येत नाही. विचारायला लागते प्रेयर रिक्वेस्ट दिलं होतं काय झालं. हो तसं झालं की बाळ पण झालं. 6 महिन्याची बाळ झाली आता. अरे वा. काय तशी लोक सांगत सुद्धा नाही. प्रार्थना रिक्वेस्ट दिल्यानंतर काय झालं काय नाही हे आपलं काम नाही बघत बसायचं. तिकडून माहिती तिकडून तसं न करायचं. त्याच्यावर प्रेम करायचं. इकडून कोण चांगलं कोण काय मध्ये बघू नका. हो हे बघा हो जिवंत साक्षी आहे. कधी कुणाकडून काही अपेक्षा करत नाही. काहीच नाही. कोण चांगला म्हणावा कोण उचलून घ्यावं अजिबात नाही. माझा बाबा म्हणतात तू मौल्यवान आहेस, तू मोठ्या योग्यतेची आहेस. पुढे मी तुझ्यावर प्रेम करतो. बाबा आणि कुणाचं प्रेम पाहिजे. नवरा कधी पण आय लव्ह यू म्हटले नाहीत. लय लोकांना टेन्शन. बाबा काय म्हणालात. आय लव्ह यू. आय लव्ह यू. बाबा म्हणालात स्वर्गात आता किती हार्ट तुमच्या थोडी म्हणायला पाहिजे बाहेर आला पाहिजे. बाबा बोलायलात तू मोठी योग्यतेची आहेस, तू मौल्यवान आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. पुढे म्हणून तुझ्याबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्र मी देईन. हालेलुया. जेव्हा आम्ही देवावर प्रेम करतो, देव आमच्यावर प्रेम करतो. आमच्यासाठी म्हणून देव म्हणतात तुला लोक पण मी देईन, राष्ट्र पण मी तुला देईन. ज्या तुमच्या घरात पडलेले लोक आहेत येशू ते लवकरात लवकर तुमच्या हातामध्ये देणार आहे. येशूच्या नावाने देणार आहे. प्रॉफेसी आहे, भविष्यवाणी आहे. नक्की देणार देव तुम्हाला. जे तुमची निंदा करायला दिसून येणार तुम्हाला त्या लोकांना एक दिवस की ही काय आहे. बायबल म्हणते तुझ्यासाठी मी देणार. तुझ्यावर माझा प्रेम आहे म्हणून मी हे करणार. तू माझी आहेस म्हणून मी हे करणार. तू मौल्यवान आहेस म्हणून मी हे काम करणार. मी करणार. हालेलुया. हालेलुया. पुढे 5 भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुझा वंश उगवतीकडून आणि मावळतीकडून तुला मी एकत्र करीन. हालेलुया. बायबल म्हणतात मी तुझ्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य करेन. काय लोकांनी आपल्या लेकरांसाठी तडफडत आहे, आपल्या लोकांसाठी तडफडत आहे. देव बाबा म्हणत आहेत तुझ्या जीवनामध्ये मी ब्लेसिंग दाखवणार. मी तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद दाखवणार. ज्यासाठी तुम्ही दुःखी आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला असा आशीर्वाद करून दाखवणार. मी बघत राहणार. 15 मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. काय म्हणतात. पवित्र प्रभू तुमचा निर्माण करता इस्रायलचा राजा आहे. त्याचा आम्ही लोक आहोत. तो मला म्हणते मी तुझं प्रेम करतो. कोण साधं माणसांचे आश्वासन नाहीये. 21 वाचा 21. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. कोण करते देवाचे स्तवन. माझ्यासाठी निर्माण केलेले लोक. सगळं जग नाही, सगळं जग देवाने निर्माण केले. त्याच्या स्तवनासाठी निवडलेले वेगळे लोक आहेत. ते तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. अख्ख्या जगातून निवडून घेतलेले आम्ही स्पेशल लोक आहोत. काय म्हणतो देव बाबा तुमच्याद्वारे मी माझं स्तवन करून घेईन.
तुम्ही माझे लोक आहे, तुमच्याद्वारे मी माझं नाव गौरव करून घेईन. हालेलुया. आता का तो दुर्गाकडे परत आम्हाला बोलवत आहे? 18 आणि 19 वाचा. 18 आणि 19. यशाया 43:18-19. हा. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, Amen. जुन्या गोष्टी मनात आणू नका. Amen. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, Yes. आताच ती उद्भवत आहे, हा. तुम्ही ती पाहणार नाही का? पहिली गोष्ट, पूर्वीची गोष्टी मनात आणू नका. आयुष्यभर घडलेल्या गोष्टी घेऊन मरत बसू नका, आत्महत्या करत बसू नका. मला सोडून माझ्या नवरीने असं का केले असेल? आयुष्यभर एक टेन्शन. समजायला समजायला मी काय बोलायला? माझ्या नवरीने मला सोडून का त्या बाईची मागे लागे असणार, का ते असं केले असणार? आयुष्यभर एकच रडगाणं रोज म्हणत असतात आतल्या आत. हालेलुया. बायबल काय म्हणते? जुन्या गोष्टी सोड, कचरा आहे ते, गाण आहे, सोड. आणि काहीतरी गोष्टी, मलाच असं का झालं? माझ्या जीवनात एवढा त्रास का आला? माझ्या जीवनात अशी लोक का भेटले? मलाच अशी सून का भेटली? मलाच माझा परत असा मुलगा का जन्मास आला? हे स्टोरी बंद करा. सगळ्यांची नवरा किती गुलुगुलू करतात, किती प्रेम करतात. आमची नवरा बघा अशी का? बंद करा तुमचं गाणं, सगळं बंद करा. बायबल स्पष्टपणे म्हणते, जुनं गोष्टी सोडा, विसरा. सगळ्या जुन्या गोष्टी सोडून टाका. लय लोक विचार करतात, का देवाने माझ्या जीवनात या गोष्टी करतात? लहानपणापासून त्रास, कायम दुःख आणि कष्ट. बायबल म्हणतात, तू जुन्या गोष्टी सोडतच नाहीस, मग ते राहणारच ना. जुनं काय घेऊन आले त्याची पाहुणे बरोबर येतच राहणार. ज्या तुम्ही गठ्ठा बांधून फेकून देणार, नवीन सुरू होणार, पूर्ण नवीन होणार. कारण 19 मध्ये काय म्हणते बघा? 19. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. Amen. हा. आताच ती उद्भवत आहे. येस. तुम्ही ती पाहणार नाही काय? बघायची इच्छा आहे? येस. इच्छा आहे सर्वांना? येस. काय म्हणते देव बाप्पाने? मी एक नवीन गोष्टी करणार आहे, ते आत्ताच उद्भवत आहे. 11/11/2025. 2025. हालेलुया. 2025. हालेलुया. 11/11/2025. बायबल काय म्हणते? आत्ता उद्भवते नवीन गोष्ट. आता उद्भवते नवीन गोष्ट तुमच्या जीवनावर, तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबांमध्ये. 11/11/2025. हालेलुया. काय म्हणत आहे? मी नवीन गोष्ट तुझ्या जीवनामध्ये करत आहे, त्या आत्ताच उद्भव. तुम्हाला बघणार नाही का? इच्छा बघायचं? बघायची इच्छा आहे सर्वांना? आहे का? हालेलुया. बाबा म्हणतात, मी करत आहे. भाग्यवान बाहेर आहे. सोड ते जुन्या गोष्टी, ज्यात तू अडकून बसलीस आजपर्यंत. सोड, ब्रेक कर आणि बाहेर ये. मी तुला दुप्पट आशीर्वाद घेऊन थांबलेला, तुला देण्यासाठी, मी तुला ब्लेस करण्यासाठी थांबलेला आहे. असं तुझ्या जीवनामध्ये मी कार्य करणार, मी असं कार्य करणार. बघणारे लोक बघत राहतील. हालेलुया. बाबा बोलवत आहे, सहज बोलवत नाहीये. नवीन गोष्टी करण्यासाठी तू जुनं दाखवून ये. काय लोकांना सवय असते, नवीन कपडे वरून घालणार, आतलं कधी नवीन घालत नाही. समजायला मी काय बोलायला? वर मात्र नवीन, बाहेर आलं कुठं तरी मग दिसते यांचं. बायबल म्हणते, देवाच्या राज्यावर असं चालत नाही. जोपर्यंत जुनं टाकत नाही, लक्षात घ्या, तुमचा फोकस कुणाकडे आहे? कुणाचे आश्वासन तुम्हाला पाहिजे? एखादा मंत्री येऊन 2 शब्द बोलले की अख्ख्या गाव गुलुगुलू, आम्हाला एवढं मिळणार आहे, एवढं देणार आहे, हे बांधून देणार आहे, ते करून देणार. स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता बाप म्हणत आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझी आहेस, तू मूल्यवान आहेस. तो म्हणतो, जुनं टाकून दे, सगळं जुनं टाकून दे, पूर्णपणे नवीन हो. मी तुझ्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करणार. आता उद्भवत आहे, या क्षणामध्ये काम चालू झालेलं आहे. हालेलुया. ते काम सुरू झालेलं मी करत आहे. का म्हणत आहे? तुमच्यासाठी फक्त नाही आहे, तुमच्याद्वारे तुमच्या लोकांना पण बेनिफिट आहे. 25व्या वचनाचा 25 आयझाया 43:25. मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो, मीच तो तुझे पापे स्मरत नाही.
हालेलुया. आपणासाठी म्हणून मी तुझ्या अपराध पुसून टाकतो. मीच तो तुझे पाप पुन्हा मी आठवणार नाही. हालेलुया. कितीही माणूस पाप केलेला असेल, एक लक्षात घ्या, देव माणूस किती पाप केला त्याप्रमाणे बघत नाही, पण माणसांची पापांची जेवढा क्षमा होते, जे क्षमा जेवढी झाले त्याप्रमाणे तो देवावर प्रेम करतो. समजा मी काय बोलालो, सगळ्यांना डोक्यात आलं, सिस्टर काय असं काहीतरी बोललं असं वाटलं. मनुष्य कुणीही असू दे, कुठला माणूस किती पाप केला, देवासमोर पापाचा मापन सूत्र नाहीये, मेजरमेंट नाहीये. एकाने काहीच पाप नाही, खोटं बोलण्यामध्ये एक्सपर्ट असणार, तो पापीच आहे. दॅट्स इट. एकाने अख्ख्या जगाला मारून टाकलेला असणार, तो पण पापीच आहे. तो लई मोठा पापी, हे छोटं पाप असं नाही. पाप हा पाप आहे, पापाचं वेतन हा मरण आहे. कळालं? पाप हा पाप आहे, पापाचं वेतन हा मरण आहे. इथं परमेश्वर म्हणतात, तुमच्या अपराधांची मी क्षमा करेन, तुम्हाला माझ्या नावासाठी म्हणून मी ह्या गोष्टी करणार आहे. देव यशमान देव आहे. त्याच्या लेकरांना जेव्हा आम्ही उभा असतो त्याच्या नावासाठी. आता कुठले आई वडील मी लय मोठा, माझी मुलं मरू द्यायचं म्हणणार आहेत का? हो, कशी पण जाऊ दे, कोण म्हणणार आहेत का? काय लोक म्हणतात तशी. या जगामध्ये देवाने सगळं दाखवलंय. आईसारखं मी प्रेम करतो म्हटलं येशूने, आज आईने मुलांना शिजून काढलं आहे. तर मुलं पण आईच्या हाताने घेऊन काय आलं, काय काय जगामध्ये वाईट 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 घडायला झालं, पण हे आश्वासन कुठल्या मनुष्याचं नाही, बाबा म्हणत आहे. हालेलुया. आशा धरलेले बंदिवान लोकांना पुन्हा एक बरी वचन वाच, 25 व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष देऊन ऐका. यशाया 43:25. हा, मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो. आपल्यासाठी तुझे अपराध मी पुसून टाकतो, कारण तुझ्यामध्ये अपराध राहिलं तू माझी होत नाहीस, तू बंधनातून मुक्ती होत नाहीस, मग तुला मी दुप्पट फळ देऊ शकणार नाही. म्हणून माझ्या नावासाठी तुझ्या अपराधांना मी पुसून टाकतो. पुढे, मीच तो हा तुझे पातके स्मरत नाही. हालेलुया. मीच तो आहे, तुझी पातके मी स्मरत नाही. मी तोच देव आहे, मी तुझ्या पापांची आठवण ठेवणारा देव नव्हे. हालेलुया. इथून पुढे तुझी पापांची मी आठवण ठेवून हिस्ट्री घेऊन बसणारा देव नव्हे. ज्यावेळी तुम्ही दुर्गाकडे परत येता, परत येणे म्हणजे पश्चाताप करणे. हालेलुया. ज्या शब्दाला दुर्गाकडे तुम्ही परत येता, याचा अर्थ असा आहे की पश्चातापाने रिपेंट करून तुम्ही ते बाबाकडे परत येणे. जेव्हा तुम्ही परत येता, पुन्हा देवा तुमच्या अपराधांची आठवण करणार नाही आणि तो दुप्पट फळ तुम्हाला खात्रीने देणार. हालेलुया. जकर्या 9:12. जकर्या 9:12. आशा धरून राहिलेले बंदिवान हो, दुर्गाकडे परत या. आज मी हे जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. आजच 2 गोष्टी जाहीर केल्या. आजच नवीन उद्भवत आहे, आत्ताच ती घडत आहे आणि आज या ठिकाणी बनत आहे. आजच मी तुम्हाला जाहीर करून सांगतो, तुमच्या जीवनामध्ये दुप्पट प्रतिफळ देण्यासाठी बाबा आलेला आहे. तुम्ही बंधनातून मुक्त व्हा, सोडा सर्व जुन्या गोष्टी, देवाला स्वीकार करा. हालेलुया. हालेलुया. समजलं सर्वांना? देवाला टाळ्या वाजूया. देवा बाबाकडे आहे प्रत्येकाला दुप्पट आशीर्वाद देण्यासाठी. पश्चाताप करा. कुठली पण ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये असू दे, कुठली ती व्यक्ती असू दे, कुठली गोष्ट असू दे, पश्चाताप करून पुन्हा एकदा दुर्गाकडे परत या. देवा नक्की तुम्हाला ब्लेस करणार. उठून उभं राहूया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी गॉड. रिबा माशे खेरियंदन बाबा, माझ्या लेकरानं, माझ्या बहिणीनं, माझ्या आईनं देवबाबाने स्पष्टपणे आज बोललेलं आहे ते एक वचनाद्वारे. तो बाबा म्हणतो, तू मौल्यवान आहेस, तू मोठ्या योग्यतेची आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि कोण तुम्हाला सांगायला पाहिजे? कुठली माणसांपासून तुम्ही अपेक्षा करता? जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण राज राजेश्वर तो स्वतः म्हणत आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू, आय लव्ह यू. तू मौल्यवान आहेस. You are precious. तू मौल्यवान आहेस, तू खूप योग्यतेची आहेस. तुला ह्या जगात लोक तुच्छ लेखत असतील, तुला काय येते, तुला काय समजते म्हणत असतील, पण बाबा म्हणत आहे तू मोठ्या योग्यतेची आहेस. You can do greater things. मोठ्या गोष्टी तू करशील, तू मोठ्या गोष्टी करशील. तू मोठ्या योग्यतेची आहेस, तू मोठ्या योग्यतेची आहेस.
ओरी बाकारा संदाला बाबा. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद. माझ्या लेकरांनो, बाबाने तुमच्याशी बोललेलं आहे. आशा धरलेल्या लोकांनो, कैदीमध्ये असलेल्या लोकांनो, थोडा ते जखड, थोडा ते बंधन, या परत त्या दुर्गाकडे परत या. दुप्पट आशीर्वाद देण्यासाठी, दुप्पट प्रतिफळ देण्यासाठी तो या ठिकाणी आहे. तो या ठिकाणी आहे. मोकळं व्हा. देवाच्या सानिध्यामध्ये पूर्णपणे मोकळं व्हा. बी फ्री. पूर्ण मोकळं व्हा. तुम्हाला रडण्यासाठी कोणी आजपर्यंत सापडले नसतील. तुमचं मन मोकळं करण्यासाठी कोणी सापडले नसतील. तुमचं दुःख सांगण्यासाठी कोणी सापडले नसतील. आज बाबा या ठिकाणी आहे. बाबा या ठिकाणी आहेत. मोठं आपल्या मनातली गोष्टी बोला. उघडा, मुख उघडून देवाला बोला. बोला आपल्या मनातल्या गोष्टी. घाबरू नका. ही वेळ पुन्हा तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. माझ्या लेकरांनो, पुन्हा येणार नाहीये. आज ती वेळ आहे. बोला. मन मोकळं करा. उघडा आपला तोंड. बोला बाबाला. बाबा, तुम्हाला म्हणाली तू मोठे योग्यतेची आहेस, तू मौल्यवान आहेस, तुला मी नावाने हाक मारलेला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही जर आज जगाच्या प्रीतीसाठी रडत असाल, बाबाला म्हणा, बाबा मला क्षमा कर, मला क्षमा कर. तुझ्या प्रीतीला विसरून मी जगाच्या लोकांच्या मागे लागले. मला क्षमा कर. जगाचे लोक मला निंदा करतात, मी रडत होतो. मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी आज सर्व जुनं टाकून देतो डॅडी. सर्व जुनं मी टाकून देतो. ज्या गोष्टी मला आजपर्यंत एवढ्या वर्षांवर्ष त्रास दिले ते मी आज टाकून देतो. मला माहित आहे आज तू माझ्या जीवनामध्ये नवीन केलास. नवीन करतेस म्हणून धन्यवाद. दुप्पट प्रतिफळ तुम्हाला आज देणार आहेस म्हणून मी तुला धन्यवाद. थँक्यू डॅडी. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. सर्वांनी पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. पापी जीवन में ज्योति जला दे, तुझी ही से लगी है आशा मेरी. पापी जीवन में ज्योति जला दे, तुझी ही से लगी है आशा मेरी. पाप बंधन को दूर हटा दे, पाप बंधन को दूर हटा दे, पूर्ण अभिलाषा मेरी, पूर्ण अभिलाषा मेरी. जीवन के कठिन दुखी क्षणों को दृढ़ता से सामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं. पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. Yes, God, yes, hallelujah. Ori baba bashandana baba, ori alala baba
Hallelujah. Rikeseri andela nabashe. Oh God, pour out your spirit to us. बाबा तुझा आत्म्याचा वर्षाव कर. तुझा आत्म्याचा वर्षाव कर. तुझा आत्म्याचा वर्षाव कर बाबा. तुझे लेकरे बाबा जे कोणी आज या ठिकाणी बंधनात आहे, touch them in Jesus name. Touch them. Touch them. Touch. प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. यांचा अश्रू पुस डॅडी पुस. तू आज स्पष्टपणे म्हणलास, आशा धरलेले बंदीवान लोकांनो, आशा धरून बंधनामध्ये राहू नका, तर दुर्गाकडे परत या. का तुम्ही लांब गेला, परत या. मी तुमचा बाबा वाट बघत आहे, परत या. माझ्याकडे परत या. दुप्पट आशीर्वाद आज मी जाहीर करत आहे. या वेळेमध्ये मी जाहीर करत, डिक्लेअर करत आहे, मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. मी देईन. आज या क्षणामध्ये तुझ्या जीवनामध्ये मी नवीन गोष्ट करत आहे. या क्षणामध्ये नवीन मी करत आहे. ओ डॅडी थँक्यू. माहिती आहे बाप्पा, जेव्हा वचन ऐकत असताना बाप्पा लेकर जीवनाचं बंधन तुटून गेलेलं आहे बाप्पा. तुटून गेलेलं आहे राजा. एवढ्या वर्षापासून यांना बांधलेला प्रत्येक जखड आज तुटून गेलेला आहे डॅडी. थँक्यू डॅडी, थँक्यू. धन्यवाद डॅडी, धन्यवाद. हे तुझं काम आहे बाबा. म्हणून तू आज आमंत्रण दिलास, पश्चाताप करा, परत या. ज्या ज्या लेखाने आज समर्पण केल्या, टच एव्हरीवन इन जीसस नेम. तू म्हणलास बाबा 25 मध्ये, यशाया 43:25 मध्ये, माझ्या नावासाठी मी तुमच्या अपराधांची क्षमा करीन आणि मी तुमच्या पापाची आठवण ठेवणार नाही. For my name's sake, माझ्या नावासाठी. बाबा तुझं नाव तोर आहे डॅडी. प्रत्येकाच्या अपराधांची क्षमा केलास, प्रत्येकाची शोध तू खोडून टाकलास. आज प्रत्येकाला पवित्र केलास, दुप्पट प्रतिफळ दिलास. तुझा आशीर्वाद तू समृद्धीने भरलास. कोटी कोटी धन्यवाद डॅडी, कोटी कोटी धन्यवाद. आजपासून या लेखांना जे कोणी बघतील बाबा, यांच्यामध्ये फरक दिसून येईल. फरक दिसून येईल. का तू स्वतः बोललास बाबा, मी तुमच्याकडून काय अपेक्षा करतो, माझा आज्ञा पालन करा, माझं बयात राहा, माझ्यावर प्रेम करा, माझी सेवा करा. बाकी काय नाही आहे. तुमची सेवा हेच आहे की माझ्या जवळ येऊन बसा, माझ्या जवळ येऊन बसा, माझ्याशी बोला, माझा ऐका, माझा ऐका. थँक्यू डॅडी. बाप एक महान कार्य तुम्ही केला, महान कार्य तुम्ही केला, त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला बापा मनापासून मी ब्लेस करत आहे. जकरिया 9:12 प्रमाणे राजा, टू फुल ब्लेसिंग्स तू प्रत्येकाला दिलास, दुप्पट प्रतिफळ तू दिलास. पुन्हा एक बस सगळं त्या दुर्गामध्ये लपून ठेवलास. कारण बापा स्तोत्र 91 मध्ये म्हणते, परस्पराच्या गुप्त स्थळी वसणारे धन्यवादित लोक आहेत. प्रत्येक जण बाबा तुझ्या गुप्त स्थळी आलात बाबा, तुझ्यामध्ये प्रत्येक लपून ठेवला शब्द धन्यवाद. प्रत्येकाला पुन्हा एक बार मनापासून ब्लेस कर. सायलेन्स मध्ये मोठमोठे सैतानाचं कार्य नष्ट झालेलं आहे, भरपूर कार्य झालेलं आहे बाबा. कोटी कोटी धन्यवाद. जितके मागे गेल्यात राजा, जेवढे लोक मागे गेल्यात बाबा, रुसणे फुगण्यामुळे मनाला लागून मनाला दुखवले बाबा, त्यामुळे गेलेले लोक सगळे दुर्गाकडे परत येत आहेत. त्याला धन्यवाद. तुझं नाव उंच करून बाबा, तुलाच गौरव देऊन बाबाच्या घरात आनंद आहे, बाबाच्या घरात आनंद आहे, बाबाच्या घरात मेजवानी आहे, बाबाच्या घरात उत्सुकता आहे. याबद्दल धन्यवाद करू. मग प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये देऊन ही सेवा तुझी आहे बाबा, ही सेवा तुझी आहे रक्षा. बाबा नवीन नवीन आत्मे जिंकण्यासाठी कृपा करा. जे जुने लोक आहेत त्यांना बलकट करा. तुझी राज्याची वाढ होते, तुझी राज्य बाबा स्ट्रॉंग होते आणि लोकांना बाबा नरकाची संख्या गठून जाऊ दे. तुझ्या राज्याची वाढ होते राजा. करत आहे आपल्याला डॅडी, स्वतःला तुमच्या हातामध्ये दिलेलं असतं. मला पण तुम्ही ब्लेस केल्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावात मागते म्हणून तो आहे. आमेन आमेन आमेन. Thank you, Daddy. Love you, worship you, God. Holy Father. देवाची महान उपस्थिती, देवाला टाळ्या वाजवून देवाने तुमच्या जीवनामध्ये महान कार्य केलेलं आहे. मी 100% बघणार, काही आवाज येणार नाही, काही समजणार नाही,
पण ऑटोमॅटिक दुप्पट अनॉइंटिंग, दुप्पट अभिषेक, Amen. दुप्पट वचन, दुप्पट Amen. ब्लेसिंग तुमच्या जीवनामध्ये घेण्यात Amen. आले. जुनं सर्व देवाने काढून टाकलेलं Thank you, आहे. Lord. बंधन मोडलेलं आहे. आनंदी जीवन जागा. Amen. राजाची मुलांसारखे जागा. Yes, yes, amen. हालेलुया. Hallelujah. चिंता करू नका. कुठल्या माणसाकडे बघून आपला आनंद त्यामध्ये साठवून ठेवू नका. बाबाकडे बघा. बाबा म्हणतो आय लव्ह यू. Amen. Yes. हालेलुया. बाबा म्हणतो आय लव्ह यू. बाबा म्हणतो आय लव्ह यू. गॉड ब्लेस. आय लव्ह यू.